मनोज जरांगे आज दीपक बोराडे यांच्या उपोषणस्थळी भेट देणार आहेत आणि काल गोपीचंद पडळकर यांनी विधानभवनामध्ये धनगर आरक्षणासंदर्भात केलेली चर्चा आणि त्यानंतर माझ्यासोबत दीपक बोराडे आहेत. मनोज जरांगे पाटील आज येणार आहेत. काय नेमकं अधिकची माहिती? नाही, अधिकची माहिती काय नाही. मनोज जरांगे पाटील हे काल त्यांचे सहकारी गंगाधर काळकुटे साहेब हे त्यांच्या वतीनं भेटायला पाठिंबा द्यायला आले होते. आणि कालही आम्ही बोललो, याच्या अगोदरही आम्ही बोललो की हा आमचा संघर्ष गेल्या कित्येक पिढ्यांपासून दशकानुदशक चालला आहे. आमच्या या संघर्षामध्ये जे कोणी आम्हाला सहकार्य करणार असतील, सोबत देणारे असतील, ते कोणत्याही जाती धर्माचे असो, कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही संघटनेचे असो, त्यांचं आम्ही स्वागत करू. आणि आज जर मनोज जरांगे पाटील भेटायला येत असतील तर त्यांचंही आम्ही स्वागत करतो. जरांगे पाटलांनी सरकारसोबत काही चर्चा करावी अशी अपेक्षा आहे. नाही, आता सरकारसोबत चर्चा आमची झाली ना, भरपूर झाली चर्चा झालेली. आता निर्णय होणं अपेक्षित आहे. त्या संदर्भात त्यांनी काय बोलावं, काय करावं त्यांचं, पण आता आम्हाला बाकी कोण काय म्हणतं, कोण काय बोलतं, याच्यापेक्षा फडणवीस साहेब काय निर्णय घेतात हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण या गोष्टीचा जितका अभ्यास त्यांना आहे आणि जे वचन त्यांनी दिलं आहे ते वचन पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. त्याच्यामुळे बाकी लोक त्यांना बोलले काय, नाही बोलले काय, जोपर्यंत फडणवीस साहेब ठरवत नाहीत तोपर्यंत ते होणार नाही. त्याच्यामुळे जर बाकीचे बोलून फडणवीस साहेबांना या गोष्टीच्या बाबतीत अनुकूल करत असतील तर त्याचे स्वागतच आहे. काल गोपीचंद पडळकरांनी देखील विधानभवनामध्ये आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मांडला आहे. तुम्ही त्याकडं कसं पाहिलं? त्यांचं स्टेटमेंट वगैरे पाहिलं? पाहिलं. आता मला त्याचा अभ्यास करावा लागेल. कारण ते जे बोललेत ते कसं बोलले, त्याचे काय बारकावे थोडेसे मला आता समजून घ्यावे लागतील. कारण आमचा विषय वेगळा होता आणि त्यांनी वेगळा विषय मांडलेला आहे. तर ते आता काय आहे त्याचं डिटेलमध्ये आमचे वकिलांची टीम, तज्ज्ञांची टीम आल्यानंतर आम्ही चर्चा करू. त्यांनी असं देखील म्हटलं की पुढली जी कोर्टाची तारीख आहे त्याच्यामध्ये सरकारने देखील आमची बाजू मांडावी. सरकार कदाचित हे आता महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही. माझं एक स्पष्ट मत आहे, धनगरांचं कल्याण हे कुठल्या समितीच्या, कुठल्या आयोगाच्या आणि कोर्टाच्या माध्यमातून होणार नाही. मी माझ्या त्या वक्तव्यावर आजही ठाम आहे. मी ज्यावेळेस जालन्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगराला, माझ्यासोबतच्या सर्वांना माहिती आहे, पण ह्या काही गोष्टी सगळ्याच बोलू नये म्हणून आमचा सरकारसोबत डायलॉग चालू होता. हे जे कोर्टाचा विषय आहे याच्यामध्ये मला जालन्यात त्यांनी शब्द दिला होता की तुम्हाला कोर्टात वकिलांची टीम देतो, दिल्लीला हे करतो, ते करतो, 10-20 कोटी रुपये तुम्हाला देतो, काय तुमचा कोर्टाचा खर्च असेल त्याच्यासाठी. पण आमची जी सहकारी मंडळी आहे ते याच्यावर कन्फर्म झाले नाही. त्याच्यामुळं माझा जो मुद्दा होता की हा रस्त्यावरचा दबाव महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळं आम्ही तो सरकारची ऑफर त्यावेळेसही टाळली होती. आजही आम्हाला ती ऑफर सरकारची आहेच की तुम्ही कोर्टाच्या ज्या काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला, सरकार आजही तयार आहे ना त्याला. हा तर मला जालन्यात शब्द दिला होता, कालही शब्द दिला होता, आजही सरकार त्याच्यावर स्टँड आहे. पण आमच्या सर्व सहकाऱ्यांचं या गोष्टीवर एकमत होत नाही की निव्वळ आपण कोर्टाच्या मार्गाने गेलो त्याला विरोध नाही आमचा. फडणवीस साहेब 10-20 कोटी 50 कोटी देत असतील तर ते स्वागत आहे, त्यांचं हरकत नाही. ते वकील लावत असतील त्याचं स्वागत आहे. ते दिल्लीत गल्लीत आम्हाला मदत करत असतील कोर्टात त्याचंही स्वागत आहे. पण मुळात माझ्यासारखा एक चळवळीतला कार्यकर्ता हाडाचा
जो या सगळ्या गोष्टींकडं एक षडयंत्र म्हणून पाहतो. त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांचंही एकमत याच्यावर होत नाही. कोर्टात केस का हारले, तर त्याला कारण दिलं जातं 5 दाखले या खिल्लारे कुटुंबाचे संभाजीनगरच्या बावरा गावात होते. बरं, ते रद्द करायची मागणी केली आम्ही करण्या अगोदर शासनाच्या समितीने त्याची चौकशी केली की ते बोगस दाखले आहेत. मग शासन म्हणतंय, सरकार म्हणतंय, समाज कल्याण आयुक्त हे जज आहेत, त्यांची पोस्ट ही ज्युडिशरी आहे. आणि ज्यावेळेस ते म्हणतात, त्यांची कमिटी म्हणते की हे दाखले बोगस आहेत, रद्द करण्याची जबाबदारी कुणाची आहे? त्यांचीच आहे ना, सरकारची आहे ना. का कोर्ट, आता हे कसं आहे, मी वादात मुद्दाम जात नाही. आमचा धनगर समाज साधा भोळा अडाणी आहे. धनगरांची पावलावर फसवणूक केल्या जाते, म्हणून मी 7 महिने झाले जीव धोक्यात घाललो, पण या गोष्टीला जात नाही. का रद्द केली नाही सरकारनं? का रद्द केली नाही त्या आयुक्तानं? आणि रद्द का केले माहिती आहे तुम्हाला? 16 दिवस आम्ही पंढरपूरला उपोषण केलं आणि परत 8 दिवसात त्या संभाजीनगरला येऊन बसलो. आमचा गणेश केसकर, योगेश धरम उपोषणाला बसले. माझी तब्येत डाऊन असल्यामुळं मी दिवसभर तिथं बसायचो, रात्री जाऊन सलाईन लावायचो हॉस्पिटलला. 8 दिवस आम्ही संघर्ष केला. ते ऑफिस तोडण्याची, जाळण्याची धमकी दिली, तरी सरकार ऐकलं नाही. आमचे उपोषणकर्ते विजय तमनर साक्षीला आहेत, संभाजीनगरचे पूर्ण लोक साक्षीला आहेत. भर पावसामध्ये आम्ही 1500 मायमावल्या लेकरं घेऊन सिडकोच्या चौकात बसलो, रास्ता रोको केला. पोलिसांना म्हणलं गोळ्या घाला, आम्ही उठत नाही इथून. कमिशनर साहेबांसोबत बोलणं झालं. अरे म्हटलं, आम्ही म्हणतो ठीक आहे, आमच्या म्हणण्याला महत्त्व देऊ नका. सरकार म्हणते ना हे बोगस दाखले आहेत, यांची ज्युडिशरी कमिटी म्हणते ना. आम्ही काय येडे आहेत का? धनगरांना मेंढरामागं आहे, आम्ही मेंढरामागं. पण आमच्या आकली तुमच्यापेक्षा जास्त झाल्या ना आता. दशकानुदशकं, पिढ्यानपिढ्या, बापदात्यापासून, आजोबा पंजोबापासून आम्ही हाचा अभ्यास करतो ना. किती चिवत्या बनवणार साल्यांनो? ज्यावेळेस आम्ही रस्त्यावर बसलो भरपावसात, तेव्हा ते 5 दाखले रद्द झाले. हे सरकारचं षडयंत्र नाही. शेवटच्या मिनिटापर्यंत जज आमच्याविषयी पॉझिटिव्ह होता. कोण आलं त्या जजच्या कॅबिनमध्ये, काय झालं? सरकारची जबाबदारी नाही. अरे सरकार फसवतंय या कोर्टाच्याही नावावर. मला आत्ता मी जर म्हणलं तर आत्ता 10-20 कोटी रुपये देतात, ते लावा वकील तुम्ही. हे चिवत्या बनवायले ते सगळे. कोर्टाच्या माध्यमातून निकाल लागतोय का? त्याला इच्छाशक्ती लागेल देवेंद्र फडणवीस साहेबांची, त्याला इच्छाशक्ती लागेल मोदी साहेबांची. कोर्ट म्हणजे काय हो? यांचेच वकील आणि यांचीच सगळी सिस्टम. येणाऱ्या काळात हे आता गाव जाऊन प्रत्येक धनगराला हे सांगण्याची गरज आलेली आहे. धनगर समाजामधले तुमचे नेते लक्ष्मण हाके देखील आहेत, ओबीसीचं नेतृत्व करतायत, महादेव जानकर आहेत, मात्र ते या उपोषणाकडे पाठ फिरवतात असं वाटतंय. हे बघ, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. एका आईच्या पोटी जन्माला आलेले 5 लेकरं, त्यांचे विचार सारखे राहत नाही. आता त्यांना जी गोष्ट महत्त्वाची वाटते ती करतात. त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार, मी काय करावं हा माझा अधिकार. मला वाटलं ओबीसी चळवळ काय, ओबीसी काय, आम्ही त्यातच होतो ना. आमचा 12 वर्षांचा संघर्ष आहे. काय काल तुम्ही काही फोन कॉलवरून त्यांना निरोप वगैरे पाठवला होता का, जसं पडळकरांना पाठवला तसं? मी वैयक्तिक, मुळात एक गोष्ट, हे प्रत्येक धनगरांना आमचं दुर्दैव आहे. हे यांचं भोळेपण आहे ना धनगरांचं, हा या जमातीला लागलेला कलंक आहे, शाप आहे. हे अडाणी पण आहे ना, हा शाप आहे या धनगरांना लागलेला. काय गरज आहे कुणाला आमंत्रण द्यायची? दीपक बोराडेच्या घरचं लग्न आहे, वाढदिवस साजरा करतोय, माझ्या लेकराचं जावळं आहे, कशासाठी आमंत्रण द्यायचं? मी काय एकाही नेत्यानं समोर येऊन सांगा दीपक बोराडे चुकीचं करतोय. चुकीचं करत असेल तर येऊ नका आंदोलनात, आणि जर योग्य करत असेल तर काय येत नाही? कशाला आमंत्रण पाठवायचं त्यांना? तरी हे सगळे लोक मला टॉर्चर करतात की भाऊ आपण बोललं पाहिजे. आम्ही बोलवतो, या. आता हेच नेते आमच्याविषयी काय काय बोलतात, हे जग जाहीर केलं तर आग लागून जाईल समाजामध्ये, म्हणून मी चूप बसले तोंडावर. आपलेच दातन आपलेच होट शिवून बसले हे लोक मला कंट्रोल करतात. आपलेच नेते म्हणतात ना, राजेश टोपेनं उभा केलाय, धनगरच म्हणतात ना पवारचा माणूस आहे, धनगरच म्हणतात ना पंडितचा माणूस आहे. का म्हणतात?
त्यांना हा लढा मोडायचा आहे. जे लोक या लढ्याविषयी बोलतात धनगरांचे, मी आज जाहीर बोलतोय, यांनी सुपारी घेतलेली आहे सरकारची. ओळखा ते कोण येतं, नाही तर सिद्ध करा. सरकार तुमचं आहे ना, पोलीस तुमचे आहेत ना, ईडी, CBI, CID, SID, गृह खातं सगळं तुमचं आहे ना. अरे करा ना सिद्ध. दीपक बोराडेने 1 रुपया कोणाचा घेतला असेल आणि 1 शब्द कोणाचा ऐकत असेल तर द्या ना फाशी इथं चौकात मला आझाद मैदानच्या. अरे हे मला बदनाम नाही करत आहे. जळतो जीव. 16 दिवसांची उपोषणं केली, आज 9वा दिवस आहे इथं. हे मी बोलतोय, ताकद का माहिती आहे का? हे बोलणं गरजेचं आहे म्हणून बोलतो, नाही ते बोलण्याची हिंमत नाही, ताकद नाही, इच्छा नाही आहे. करा ना सिद्ध. फडणवीस साहेबांना ओपन चॅलेंज आहे आज माझं. जे लोक फडणवीस साहेबांना बाप मानतात ना, त्यांनाही ओपन चॅलेंज आहे. करा सिद्ध. दीपक बोराडेनं कोणाचं ऐकलं आणि कोणाचा रुपया घेतला, इथं मी ह्या समुद्रात उडी मारून जीव देतो, नाही तर मारा मला भर चौकात जीव, फाशी द्या मला इथं. काय मजाक लावली? अरे धनगरांचं वाटोळं करणारे लोक आहे त्याचे आरोप करू राहिले दीपक बोराडेवर. हा आरोप जर एखाद्या दुसऱ्या जातीच्या विरोधी पक्षाच्या माणसाने केला असता, आम्ही ऐकलं असतं. अरे धनगर हे आरोप करतात, मग त्या धनगरांनी स्पष्ट करावं की दीपक बोराडेची लढाई चुकीची आहे. सोडून देतो ना मी तर आज म्हणतो, फडणवीस साहेबांनी सांगावं की दीपक बोराडे, मी जे बोललो होतो बारामतीमध्ये ते माझा अभ्यास झालेला नव्हता. हे आरक्षण देता येत नाही, तुम्ही 36 नंबरला नाही आहे, हे टिकत नाही. त्याच्यामुळे बाबांनो, तुम्ही तुमचा जीव जाऊ नका, या लोकांना बेजार करू नका, यांचा वेळ आणि पैसा खर्च करू नका, मी चालले जातो घरी. एक शेवटचा प्रश्न, 9वा दिवस आहे, समाज बांधवांना काही आव्हान वगैरे करणार आहात का? समाज बांधवांना एकच सांगन बाबांनो, थोडं चांगलं वाईट समजा, खरं खोटं समजा. आपला कोण, परका कोण, आपला मित्र कोण, शत्रू कोण, हे जर तुम्हाला कळत नसेल ना, काही फायदा नाही. स्वतःला हुशार समजू नका. 10वी 12वी झाला, ग्रॅज्युएट झाला, MPhil PhD झाला, डॉक्टर, इंजिनियर, वकील झाला म्हणजे शिकला आणि सुशिक्षित झाला असं नाही बाबांनो. ज्याला चांगलं वाईट कळत नसेल ना, सत्य कळत नसेल, ज्याला आपला खरा मित्र कोण, शत्रू कोण कळत नसेल, तो सुशिक्षित नाही. त्याच्यापेक्षा मेंढरामागचे धनगर बरे आमचे. किती दिवस अडायन राहता रे बाबा हो. अरे मला तर तिथं त्या जालन्यातच दुनियाभरच्या ऑफर होत्या ना, सगळ्यांच्या, सरकारच्या वतीनं होत्या, विरोधी पक्षाच्या वतीनं होत्या. अरे एकाही माणसाचा 1ही रुपया गेला असेल आणि कोणाचं जर काही ऐकून काही केलं असेल, सिद्ध करा ना. हे आरोप करतात आणि आमचे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. अरे अंधभक्ती सोडा बाबांनो, काय मिळणार आहे तुम्हाला? अरे माझं तर पिढ्यानपिढ्याचं कल्याण झालं असतं, कशाला जीव जाळायची गरज आहे? आज 7 महिने झाले घरी नाही आहे मी. माझ्यासोबतचे सगळे लोक हे इथं फुटपाथवर पडू राहिले. यांना काय दिलं विचारा बरं एखाद्याला? यांना काही मिळालं का? हे फुटपाथवर झोपू राहिले लोक, काय यांना कोण काही पैसे दिले? यांना काही पदं दिले? धन्यवाद दीपकजी. नंतर देखील आम्ही तुमच्यासोबत चर्चा करूत. मात्र ही झालेली चर्चा काय सांगून जाते, आज मनोज जरांगे पाटील भेटीदरम्यान नेमकं काय बोलतील याकडं मात्र सर्वांचंच लक्ष लागलं आहे. काल गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात केलेली लक्षवेधी, मात्र त्यानंतर आज मुख्यमंत्री किंवा इतर आमदार काही विधानभवन परिसरामध्ये काही बोलतील का धनगर आरक्षणासंदर्भात, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यज मीडिया, मुंबई, आझाद मैदान.